म्हणजे अजूनही आपल्याला सगळे आपण ज्याला म्हणतो सगळे दरवाजे बंद झालेले नाही आहेत असं म्हणायला हरकत नाही. खरं तर आता थोडासा भाषेकडे वळूया. महत्वाचा मुद्दा सध्या ज्या मुद्द्याला धरून एकूणच राज्यभर सगळं चाललेलं आहे. पुलंचं एक फार छान वाक्य होतं की मराठवाड्याची भूमी जी आहे ती मराठी साहित्याचा आजोळ आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण माऊलींनी तिकडे ह्या मराठी भाषेची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्राने यापूर्वी यादव काळ पाहिला, बहामनी काळ पाहिला, यादव पूर्व काळ पण पाहिला होता, शिवकाळ पाहिला, पेशवे काळ पाहिला, अव्वल इंग्रजी काळ पाहिला, राष्ट्रवादाचा काळ पाहिला, गांधीवादाचा काळ पाहिला आणि मग स्वातंत्र्योत्तर काळ पाहिला. इतका सगळा काळ पाहिल्यानंतर सुद्धा भाषा टिकून राहिली, भाषा संपली नाही, भाषा अभिजात होती, आजही आहे. मग आता असं काय झालं की अचानक या भाषेसोबत आणखीन एक भाषा घ्यावी, हिंदी भाषा घ्यावी. बरं असं आहे की भाषेला विरोध आहे नाही वगैरे हा पदाचा मुद्दा झाला, पण मुळात मराठी भाषा जी आहे, कारण याचं कारण मी देतो आणि मग मी चिन्मयी सुमित यांना हा प्रश्न विचारणार आहे. कारण त्या लढा देत आहेत, त्या प्रत्यक्ष मैदानात उतरलेल्या आहेत आणि ते उतरणं किती कठीण आहे याची आपल्याला कल्पना आहे. आता सोपं नाही आजच्या काळामध्ये, वाईट ट्रोल केलं जातं, पण हे सगळं बाजूला ठेवून त्या स्वतः त्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत. माझा एक साधा प्रश्न आहे की मी त्या पिढीचा मुलगा आहे की ज्याला जेमतेम हिंदी बोलत आता पोहोचलो की इथपर्यंत. व्याकरणातलं हिंदी नाही आम्हाला शिकवलं त्याही वेळेला, म्हणजे ऑप्शन होतं किंवा आत्ता अलीकडे पण ऑप्शन आहेच की. मग असं काय की ती भाषा ही आता त्रिसूत्री म्हणजे त्रिसूत्र म्हणूनच स्वीकारायची, घ्यायचीच ती भाषा, कंपल्सेशन, ऑप्शन हा प्रकारच नाही. काय याच्या मागचं कारण असू शकतं? का तुम्ही लढा देताय? का तुम्हाला असं याच्यातनं वाटतंय? जरा याविषयी अधिक सांगितलं तर बरं होईल. मी आता थोड्या वेळापूर्वी केतकर सर जेव्हा बोलत होते तेव्हा मी म्हटलं हल्ली चांगले विचार ऐकले तरी सुद्धा इमोशनल व्हायला होतं. आणि असं माझं झालं त्यांना ऐकताना. कारण मी खरंच हे स्थित्यंतर काळाचं खूप बघितलंय. मी वडील मी थोडंसं जास्त बोलते. MPSC मधून सर्व्हिसमध्ये आलेले वडील, आणि त्यावेळेला मी हे माझ्या लहानपणी वातावरण बघितलंय की आम्ही सगळे गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये राहायचो. तर आधी गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहायचो, मग जसे ते कलेक्टर झाले, कमिशनर झाले, तसे बंगले मिळू लागले. पण तरी सुद्धा तेव्हा ना विचारांमध्ये तफावत नाही जाणवायची. म्हणजे घरी काम करणारे सगळे जे मदतनीस असतील आणि ड्रायव्हर असेल किंवा आम्ही असू ऑफिसरच्या मुली, ह्यांच्या संवादाचे विषय सारखे असायचे. फक्त आम्ही बंगल्यात राहायचो आणि ते आउट हाऊसमध्ये राहायचे, एवढाच फरक असायचा. आमच्या शाळा सुद्धा त्याच असायच्या. असं वातावरण होतं तेव्हा. एखाद दुसरा भ्रष्टाचारी अधिकारी असेल तर तो विरळा असायचा. आता एखाद दुसरा इमानी असेल तर तो विरळा असायचा. काँग्रेसमध्ये अशी पद्धत होती की किती लपवून ठेवावी आपली जर संपत्ती जायदाद असेल तर ती नजरेवरती येऊ नये, कुणाच्या नजरेत येऊ नये, असा ते लोक प्रयत्न कदाचित करत असतील. खोटी विनयशीलता वाटत असेल पण तशी ती दाखवली जायची. आता असं झालंय असभ्यपणा ही स्टाईल झाली आहे. म्हणजे कॉलेजमध्ये जसे कॅटकॉल्स असायचे तसं विधान भवनात जाताना लोक वागतात एकमेकांशी, ते आपण बघतो. म्हणजे जे टवाळखोर लोक वाटायचे आणि जे अजिबात आवडायचं नाही, ती आता लाईफस्टाईल बनू लागली आहे लोकांची. हे बघणं फार कठीण आहे. आणि म्हणूनच सगळं काही एकतंत्री करायचंय, सगळं एकतंत्री करायचं. सगळ्यांनी एक भाषा बोलायची, सगळ्यांनी एक गणवेश घालायचा. म्हणजे मला इतकं वाईट वाटतं की पार्ल्यासारख्या एका उपनगरात मी राहते, जिथे मला फार काही गोष्टींचा अभिमान आहे की अजूनही तिथे मॉल संस्कृती नाही. छान व्याख्यानमाला होतात, मॅजेस्टिक गप्पा होतात, किंवा वाचनालयामध्ये वर्दळ असते लोकांची, मुलांची. असं वातावरण तिकडे आहे. पण शोभायात्रेला गुढीपाडव्याच्या जेवढी गर्दी होते तेवढी अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे, अभिजात भाषेचा. असं म्हटल्यानंतर 50 लोक तरी एकत्र या असं आवाहन केल्यानंतर लोक एकत्र येत नाहीत. कारण सध्या हिंदुत्व हा एक खूप मोठा अजेंडा झालेला आहे आणि त्याच्यातलंच हे एक पुष्प आहे हिंदी, हिंदुस्तान हे. आणि त्याचा एवढा ओरडाआरडा होतोय
आणि सध्या सगळं असंच झालंय की खूप गोंगाट करायचा, खूप आवाज करायचा, की त्याच्यामध्ये ना मनातला आवाजच तुमचा तुम्हाला ऐकू येऊ नये, इतका गदारोळ झालेला आहे सगळा. त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटलं, पण मी एक आंदोलक म्हणून मी हे सांगू इच्छिते की जेव्हा हे आंदोलन, जेव्हा अशी सक्ती झाली, म्हणजे इतके दिवस कसं होत होतं, गोडी गुलाबीने तुमच्या गळी उतरवल्या जात होत्या गोष्टी, तोपर्यंत लोक त्या चालवून घेत होते. किंवा थोडंसं मला असं वाटतंय की असा वेगळा आपला थोडासा प्रवास होतोय की वसुधैव कुटुंबकम पासून ते माझं कुटुंब माझी जबाबदारी, असं झालंय थोडंसं. त्याच्यामुळे फक्त आपल्या आपल्या पुरतं बघायचं, आपल्या आपल्या पुरत्या गोष्टी करायच्या. की मी मराठी शाळेत मुलांना पाठवलं नाही तर मराठी शाळा बंद पडणार आहेत, मराठी शाळा जर बंद झाल्या तर मराठी भाषेचं नुकसान होणार आहे, असा विचारच नाहीये. जे काय करायचं ते फक्त छोटा छोटा विचार करायचा. इंग्लिश बोलता आलं की माझं मूल यशस्वी होणार आहे. कारण ना मराठी लोकांचे, म्हणजे तू मगाशी पण जेव्हा यादी वाचलीस आणि तू म्हणालास की या सगळ्या उच्च पदांवरती फक्त एवढेच लोक आहेत, आपल्याला जाहिरातच नाही करता आली कधी, असं मला वाटतं की मराठीत शिकून कोण मुलं यशस्वी झाली, ती कुठे पोचली, याची जाहिरातच नाही करता आली आपल्याला कधी. आणि यशस्विता हा पण मुद्दा, म्हणजे माझा 28 वर्षाचा मुलगा आहे, तो खूप पैसे नाही कमवत, पण तो पियानो वाजवतो रोज सकाळी उठून, तो वर्षाकाठी पैसे जमवतो आणि तो भारत देश बघतो आणि एक बाहेरचा देश बघून येतो, कारण त्याला असं वाटतं की तो कलाकार आहे म्हणून त्याच्या कक्षा रुंदावायला पाहिजेत, म्हणून त्या या गोष्टी करतो. त्याचा बँक बॅलन्स काहीच नाहीये, पण मला वाटतं की माझं पोर यशस्वी आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कल्पना, पण त्याचा पियर तसा नाही विचार करणार आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ना असं वाटलं कुठेतरी की पहिल्यांदा मी गेली जवळजवळ 17 वर्ष ह्या क्षेत्रात काम करते मराठी शाळांसाठी, पण इतके दरवाजे ठोठावावे लागलेत आम्हाला आणि दरवेळेला आम्ही बंदच दरवाजे बघितलेत आणि डोकी फोडलेत. ह्या वेळेला पहिल्यांदा जेव्हा सक्ती झाली की तिसऱ्या भाषेची सक्ती तुमच्यावरती होणार आहे असं म्हटलं, तेव्हा लोक जागे झाले आणि आम्हाला समाजाच्या प्रत्येक स्तरातून ह्या वेळेला आंदोलनाला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मग ते अधिकारी असोत की ते वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते असोत, आम्ही इतके दिवस सगळ्या राजकीय पक्षांकडे जात होतो, त्यांना आवाहन करत होतो की तुम्ही सुद्धा जनताच आहात. एक तर सामान्य जनता हा वाक्प्रयोगच मला आवडत नाही, शब्दप्रयोग मला आवडत नाही, कारण जनता कधीच सामान्य नसते. ह्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे, कारण मी सामान्य जनतेची प्रतिनिधी आहे. सगळी जी काही क्रांतीची मुलं आहेत ती आपल्यातच आहेत आणि आपल्याच हाती सगळं आहे असं मांडणारी आणि एक दुर्दम्य आशावादीच बाई मी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही नेहमीच त्यांना, आम्ही कधीच असं म्हटलं नव्हतं की ह्या लोकांनी आपल्या मंचावरती येऊ नये, राजकीय लोकांचा आपल्याला बाट नको आंदोलनाला, चळवळीला, असा विचार करणारे आम्ही कोणीच नाही आहोत. त्याच्यामुळे सतत आम्ही बोलवत राहिलो, पण फार क्वचित हे लोक मोकळेपणाने आले. ह्या खेपेला मात्र मग तो ते माकप असू दे, भाकप असू दे, शिवसेना असू दे, मनसे असू देत, अर्थात शिवसेना दुसरी आणि नाही खरं पहिली शिवसेना पहिली आणि मनसे, काँग्रेस, ह्या सर्व लोकांनी, कारण नेहमी असं झालंय काँग्रेसने सुद्धा भारतीयत्व असं म्हणत असताना प्रादेशिकता कुठेतरी थोडीशी त्याच्यात हरवली गेली का असं झालं. पण जेव्हा ते आपल्या अस्मितेवरती आलं, अस्तित्वावरती आलं, तेव्हा याही लोकांनी समजून घेतलं आणि एक समजुतीचा सूर ह्यांनी आमच्या सुरात सुद्धा मिसळला. त्याच्याबद्दल मला खूप बरं वाटलं ह्या आंदोलनाच्या निमित्ताने. आणि खरंच असं वाटतं की अजूनही धुगधुगी आहे, पूर्णपणे निराशावादी असं वातावरण नाहीये. मराठीच्या मुद्द्यावरती पूर्ण महाराष्ट्रातून लोक एकत्र आले. विचारधारा वेगळ्या असल्या तरी सुद्धा मराठीसाठी म्हणून लोक एकत्र आले. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जर एकत्र आले आणि राहिले तर पाऊल मागे खेचणाऱ्यांना पुढे घेऊन जाऊ, अशा पद्धतीची उर्मी सध्या तरी माझ्या अंगी आहे. वा वा. मी नाही त्याला धरूनच म्हणजे माझा एक प्रश्न आहे. कसं मी मगाशी म्हटलं साहेब, सुरुवात चर्चासत्राची करताना मी अस्मिता हा मुद्दा घेतला होता आणि त्याचं कलकत्त्याचं उदाहरण दिलं होतं की ते नाव फक्त बदलतायत म्हणून अख्खा कलकत्ता रस्त्यावरती उतरला आणि तो पक्ष विरहित होता, त्याला काही संबंध नव्हता पक्ष कुठला आहे काय वगैरे काही नाही, नाव नाही बदलायचं,
सरळ भूमिका होती. कारण हे आमच्या अस्मिताचा हा प्रश्न आहे, हे बदलायचं नाही तुम्ही. हे हळूहळू आता जागं होत आहे. दुसरं असं एक कुठेतरी अशी एक वातावरण निर्मिती केली जाते की मराठी माणसाचा हिंदी भाषेला विरोध आहे, मराठी माणसाचा भाषांनाच विरोध आहे वगैरे. असं मुळात नाही आहे बरं का. माझा प्रश्न इतका साधा आहे की हिंदी शिकवणार म्हणजे तुम्ही काय शिकवणार. म्हणजे आतापर्यंत जे हिंदी शिकवलं, तुम्ही सुमित्रानंदन पंत शिकवले का, तुम्ही रामधारी सिंह दिनकर शिकवले का, सच्चिदानंद हिरानंद वात्सायन ज्याला अज्ञेय म्हणतात ते शिकवलेत का, तुम्ही महादेवी वर्मा शिकवल्या नाहीत, तुम्ही नरेश मेहता नाही शिकवले, निर्मल वर्मा, कुंवर नारायण, अमरकांत, श्रीलाल शुक्ल, केदारनाथ सिंह, कृष्णा सोबती हे शिकवले नाहीत तुम्ही आम्हाला. मग तुम्ही शिकवणार काय आहात. बडबड गीतं. बरं हे सगळे ज्ञानपीठ आहेत हिंदीचे. हे तर काही आतापर्यंत पाठ्यपुस्तकात नव्हते. हे पुढे आहेत की नाही याच्याविषयी कोण काही बोलत नाहीये. एक मध्ये त्यांचं विधान होतं की आम्ही बडबड गीतं शिकवतो. बडबड गीतांसाठी हिंदी. मग अशा वेळेला प्रश्न पडतो की नेमकं काय कारण असावं, का ही भाषा सोडली जाते. मी जसं म्हटलं तसं मी तुला सांगते की आमच्या घरामध्ये ना एक दत्ताची आरती म्हणायचे माझे आजोबा. त्याच्यामध्ये ऐसे हे अघटित सिद्ध मेहमान असा रामदासांनी लिहिलेला शब्द आहे. तर ही भाषा, मी तर ज्या शहरात माझं बालपण गेलंय औरंगाबाद, मी औरंगाबादच म्हणणार, मी छत्रपती संभाजीनगर जीव गेला तरी म्हणत नाही. तर ते जे आहे तिथे ह्या भाषांची इतकी सरमिसळ होती की अजून सुद्धा माझ्या उच्चारावरून कधीतरी कुणीतरी मला ओळखतं की ही मराठवाड्यातली आहे म्हणून. मला नोकरी नाही म्हणतायत, मी आता खूप प्रयत्नपूर्वक म्हणते, मी नोकरी म्हणते. तू कधी वापस आलीस तिथून असं पटकन माझ्या तोंडून जातं. पिशवीला थैली हे शब्द तोंडात आहेत. आणि हे तिथे आमचे जे कुणी बडे बुजुर्ग आहेत घरातले, म्हातारी कोतारी माणसं ही भाषा बोलतात, वापरतात. त्याच्यामुळे ह्या भाषेची सरमिसळ होतीच. जसं दाक्षिणात्य प्रदेशांमध्ये जसा हिंदीला प्रखर विरोध आहे तसा इथे विरोधच नाहीये. तुम्ही कशाला जडवताय ही प्रीत, काय गरज आहे हे करायची, हे मला कळतच नाही. इथे म्हणजे आपल्या घरामध्ये दिवाणखान्यांमध्ये आता जे सगळेजण म्हणतात की OTT वरचा जो कॉन्टेंट आता घेतला जातोय किंवा इकडची मुलं जी कार्टून्स बघतात, नेटवर्क जे बघतात, त्याच्यामध्ये त्यांना असं जर दिलं असेल की मराठी बघा किंवा हिंदी बघा किंवा इंग्लिश बघा, तर ते हिंदीत बघतात सगळ्यात जास्त. अशी जिथे भाषा आपोआप शिकलेली आहे, अंगवळणी पडलेली आहे, तोंडवळणी पडलेली आहे, तिथे ही सक्ती करायची गरजच काय मुळात. आणि शिक्षण ह्या गोष्टीला एरवी इतकं कमी महत्त्व दिलं जातंय महाराष्ट्रामध्ये. 14,000 मराठी शाळा बंद पडल्यात. 5 किलोमीटरवरती मुलांना शाळा हवी असा नियम असताना कोकणामधल्या ज्या शाळा आहेत ना त्या 5 किलोमीटरवरती असतात, पण त्याच्यासाठी एक टेकडी चढून उतरावी लागते तेव्हा ती शाळा येते. अशा शाळांमध्ये 4थी नंतर मुलींना पाठवत नाहीत. ही परिस्थिती आहे. त्या सगळ्या शालेय अव्यवस्थेबद्दल तुम्हाला काहीही करायचं नाही. मुलांना शिक्षण मिळणं हे अन्न वस्त्र निवाऱ्या इतकं आवश्यक आहे. ते महाराष्ट्रात प्रत्येक मुलाला मिळतंय का ह्याच्याबद्दल तुमचं कुठलंही सर्वेक्षण नाही. तुम्ही अनिवार्य केली म्हणता मराठी. ह्या राज्यामध्ये जी राजभाषा आहे ती अनिवार्य करायलाच पाहिजे. ती तुम्ही अनिवार्य केली असं तुम्ही म्हणता, त्याचं कुठल्याही पद्धतीचं सर्वेक्षण नाही गेल्या इतक्या दिवसांमध्ये की ती अनिवार्य झाली आहे का. इतकी विविध बोर्ड महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याच्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही. शरद पवार, विखे पाटील यांच्या नावाने ज्या इंटरनॅशनल स्कूल्स आहेत तिथे मराठी बोललं जाऊ नये अशा पाट्या आहेत. ह्याचं तुम्ही काही करणार आहात का. कोणीही त्याच्याबद्दल काही करत नाही, त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. त्यांना दंड होतो किती, 1 लाख रुपये. त्यांच्या बालवर्गाची नर्सरीची एका मुलाची 6 महिन्यांची फी 1 लाख रुपये. अशी त्यांच्याकडे 800 मुलं शिकतात. त्यात ते 1 लाख रुपये तुमच्या तोंडावरती मारतील असे दंड म्हणून. कुठला होणार आहे त्यांना दंड, तो कुठला त्यांना चिमटा बसणार आहे. त्याच्यामुळे जर एक तर मुळात मराठी सुद्धा कशा पद्धतीने शिकवली जाते. भाषा शिक्षण हा तर, कारण भाषेत हुशार असलेलं मूल हुशार नसतंच कधी. मूल बहुभाषिक आहे म्हणून तुम्ही त्याला हुशार म्हणत नाही. विज्ञानात मार्क जर जास्त पडले आणि तो गणितात पैकीच्या पैकी मार्क घेऊन आला तर तो मुलगा किंवा मुलगी आपल्याकडे हुशार असते. ह्या पद्धतीची तर दयनीय अवस्था आहे आपल्याकडे भाषा शिक्षणाची. मला फार असं वाटतं की मी माझ्या मुलांना, आम्ही आणि आमचे बाप हे दाखवायला घेऊन गेले होते.
जिथे प्र के अत्रे आणि पु ल देशपांडे काय पद्धतीने लिहित होते आणि लोक सगळ्या विचारांचे किती मोकळ्या मनाने तो विनोद स्वीकारत होते, विडंबन स्वीकारलं, टीका स्वीकारली, उपहास स्वीकारला. किती छान वातावरण कधीतरी इथे असेल हे मी माझ्या मुलांना दाखवून द्यायला म्हणून मी तिथे गेले होते. मला वाटतं भाषिक वातावरण तेव्हा जास्त चांगलं होतं आणि लोक बहुभाषक होते म्हणून या पद्धतीचं मोकळं वातावरण होतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे ही सक्ती नको, आमची मैत्री सगळ्याशीच आहे आणि जर शिकवायच्या असतील भाषा तर त्या खूप भारतीय भाषांचा पर्याय आम्हाला द्या, एवढंच तर आमचं मागणं आहे. वा, फार छान. सर, तुम्ही काहीतरी सांगत होता दत्तामध्ये. भाषा म्हणजे भाषेचं स्वरूप सुद्धा आपल्याकडे किती आहे, म्हणजे किती सुंदर मराठीला धरून हे सगळं स्वरूप आहे. म्हणजे अहिराणी आहे, आगर आहे, कोहळी आहे, खानदेशी लेवा आहे, चंदगडी आहे, झाडी आहे, तावडी आहे, किती आहे ना. म्हणजे आदिवासी, भटके, विमुक्त, गुप्त सांकेतिक, किती प्रकारची स्वरूप आपल्याकडे आहेत. म्हणजे आपण त्याच्याबद्दल काही बोलतच नाही, त्याला मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येऊन त्याच्याबद्दल काम झालं. आता मध्ये आपल्याकडे सामवेदी ही भाषा मुंबई विद्यापीठाने त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये घेतली. तर असं काहीतरी घडणं गरजेचं आहे. तर त्याच्यावरती काही न घडता थेट आपण हिंदी सक्तीची करतो. मी पुढचा प्रश्न केळुसकर सरांना विचारणार आहे. नाही, मी तिथून म्हणजे त्या भाषेकडून मग आपण माध्यमांकडे येऊया, मग एक दोन प्रातिनिधिक प्रश्न घेऊन शेवटाकडे वळू. महाराष्ट्रामध्ये शेवटची जनगणना झाली 2011 साली. 1 मध्ये झालेली, मग 11 मध्ये झाली. 19-20 ला होणार होती, ती कोरोनामुळे पुढे ढकलली गेली. 11 मध्ये जेव्हा जनगणना झाली त्या जनगणनेनुसार मराठी जनांची संख्या ही 11,23,72,972 इतकी नोंदवली गेली. सरकारी आकडा आहे, थोडं एक 19-20 होऊ शकतं. यात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या 8.03 कोटी आहे. म्हणजे साधारण टक्केवारी काढली तर 67 ते 69% लोक मराठी बोलतात. त्यात बाकीची उरलेला जो टक्का आहे तो इतरांचा आहे. त्यात 13% लोक हिंदी बोलतात, पण ते मुंबई आणि ज्याला आपण अलीकडच्या भाषेत मुंबई MMR रिजन वगैरे म्हणतो, मुंबई आसपास, त्याच्या पलीकडे ती भाषा जात नाही. संपूर्ण देशाचा जर विचार केला तर 60 ते 65% लोक हिंदी व्यतिरिक्त त्यांच्या राज्यातल्या ज्या मातृभाषा आहेत, मूळ भाषा आहेत त्या बोलतात. उरलेला मग हिंदीचा पट्टा असतो. इतकं सगळं असताना आपल्याकडे अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात येतो आणि तो आम्ही घेणारच म्हणून सांगितलं जातं. सर, तुमची कादंबरीच हा विषय घेऊन येते. आज मराठी भाषेमधले उत्तम लेखन तुम्ही मराठी भाषेमध्ये केलेले आहेत, साहित्यिक नावाजलेले आहेत. तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे, तुम्ही काय सांगाल? नाही, या सगळ्याकडे मी म्हणतो मराठीत काय आता राहिलेला नाही दम, हिंदीत कादंबरी लिहिली असती बरं झालं असतं वाटायला लागलंय सगळं मराठीचं ऐकून नाही आहे. हो, नाही, अगदी खरी गोष्ट बसलेले आहेत. सर, एवढी आपल्याकडे जेवढी हे होतात ना, म्हणजे साहित्य संमेलनं भरवली जातात. सर, वर्षाला जवळपास 250च्या घरात साहित्य संमेलन होतात. किती मोठी गोष्ट आहे. बिलकुल नाही, ते विश्वास पाटील सांगतायत ते बरोबर आहे. आणि कारण त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या एकमेव म्हणजे ते आता इथे आहेत म्हणून सांगत नाहीये, पण मराठीतले हे आजचे असे लेखक आहेत माझे मित्र की ज्यांच्या सर्वाधिक कादंबऱ्या भारतीय सर्वाधिक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. ही मराठीची ताकद आहे. मला असं वाटतं की हे जे सगळं चाललंय ना, की जसं चिन्मयी म्हणाली की म्हणजे एक देश, एक भाषा, एक अमुक, एकच पक्ष वगैरे, तर हे एकत्व जे आहे एकचालकांवरती, त्याच्यामुळे हे सगळं पुढे चाललेलं आहे. ते शिस्तबद्ध चाललेलं आहे आणि ते खूप डोकं लावून चाललेलं आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की फार गोंधळ आहे, तर त्या स्तरावर गोंधळ नाही आहे. गोंधळ दिसतो आपल्याला, ते बरोबर प्लॅनिंग आहे त्याला, सिस्टमॅटिक, आणि म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. परिस्थिती अशी आहे, मराठी एकजूट जर झाली नाही आता ह्या सगळ्या संदर्भात, जसं केतकर सर म्हणाले, अकोलकर म्हणाले, किंवा काय आपलं जे सगळं चाललेलं आहे, किंवा पै साहेब म्हणाले, तर मराठी एकजूट झालेली नाही. जर झाली नाही नजीकच्या काळामध्ये आणि नुसतं वरवर सभांपुरतं राहिलं, खऱ्या अर्थाने एकजूट जर झालेली नाही, तर मुंबईचा महापौर येत्या निवडणुकीमध्येच तुम्हाला वर्मा किंवा शर्मा झालेला दिसेल.
मुंबई महापालिकेचा, आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री डुबे नावाचा माणूस असेल, आणि तो ते डुबेला डुबवायचं सोडा, तो पटके काय मराठीला जे करेल अशा सगळ्या हालचाली चालू आहेत. मराठी शाळांचा यांनी जो प्रश्न मांडला, आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी लोक म्हणजे विशेषतः आमच्यासारखे येडे लेखक बिखक कवी बिवी हुरळून जाऊन कार्यक्रम केले. अजूनही आता 3 ऑक्टोबरला बघा काय धूम असणार आहे, मराठी अभिजात दिन वगैरे वगैरे. मराठी अभिजात आहेच ती, हे कोण सांगणार आम्हाला, पण तो दर्जा जो का मागत होतो आपण, त्याच्यासाठी कारण आहे की त्याच्यामध्ये एक निधीची तरतूद असते आणि त्याच्यामधून भाषेच्या विकासाचे उपक्रम हातात येतात. पण मराठीचा अभिजात दर्जा त्यांनी जाहीर केलाय, पण 2 रुपये दिलेत का अजून नाही. अजून मिळण्याची शक्यता आहे का नजीकच्या काळात? नाही. तुम्ही बघा कुठल्या भाषांना पैसे दिले जात आहेत आणि दिले गेलेले आहेत ते. त्यामुळे 3 ऑक्टोबरला हे आपले काय जे उरलेले आहेत पैसे रमी खेळून मिळालेले आहेत ते मराठीवर वापरतील, नाही का. म्हणजे मराठी लाडकी बहीण नाही, 3 ऑक्टोबरला ते त्याच्यावर खर्च होतील, बरं का. तर आणि मराठी पाऊल, माझं मत आहे की पुढे की मागे काय, पुढेच पडलंय. बघा मराठी माणूस गिरगावातून, दादर मधून, पार्ल्यामधून कुठे चाललाय, इकडे विरार, वसई वगैरे, सफाळे, वापीपर्यंत मराठी पाऊल पुढे गेलेलं आहे. तिकडे कर्जत कसारा वगैरे. मी असं लिहिलं होतं मराठी पाऊल पडते पुढेच्या निमित्ताने की मी विरार होऊन करार करतो नशिबाच्या लोकलशी. मी विरार होऊन करार करतो नशिबाच्या लोकलशी. मी कर्जत होऊन गर्जत फिरतो पॅनल बडवत उर फुटेतो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी असा मराठी बाणा मधला कुणीही कसेही ताणा. अशोक हांडेने घेतलेलं नाही बाजून गाणं माझं. हा खरा मराठी बाणा असा ताणत गेलेला आहे आणि कुठे काय चाललेलं आहे मराठी माणसालाच पत्ता नाही आपण कुठे चाललेलो आहोत. तो पुढे चाललाय की मागे चाललाय की तुम्ही म्हणलात ना मगाशी की लोंबकळतोय मध्येच किंवा अधांतरी आहे काय वगैरे. तर अशी ही सगळी जी संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती जर हटवायची असेल आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला परत एकदा जसं म्हटलं त्यांनी की मराठी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी जो जोश, जी अस्मिता आणि ज्या जिगरबाज पद्धतीने लोक उतरले होते तसं जर झालं नाही नजीकच्या काळामध्ये तर मला वाटतं की मराठीचं पाऊल जे आहे ते असंच अडखळत राहील आणि असे परिसंवाद आपण किती घेतले तरी त्याचा काय फायदा होणार नाही. एकच आशा आहे की ह्या ज्या म्हणजे नॉन पॉलिटिकल ज्या काही अशा छोट्या छोट्या चळवळी चालल्या आहेत त्या अजूनही जिवंत आहेत आणि त्यांच्यामध्ये जे एक दिसतंय काहीतरी एक रग दिसते ते यशस्वी अयशस्वी काय होईल किंवा न होईल पण ज्या पद्धतीने दीपक पवार, चिन्मय सुमित, वीणा सानेकर आणि अनेक लोक वेगवेगळी, आता ही मुंबईतली चळवळ झाली, अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या अशा चाललेल्या आहेत. म्हणजे अगदीच जसं म्हणाले पैसा की अगदीच निराशाजनक परिस्थिती नाही आहे. हेच लोक मराठीला पुढे वाचवतील आणि नेतील असं मला वाटतं. बरोबर. यानंतर मी आता कमलेश सुतार सरांकडे होतो, त्यांना पुढचा प्रश्न विचारतो. माध्यम हा लोकशाहीचा आधारस्तंभ, चौथा वगैरे असं आपण म्हणतो. कसं होतं की पूर्वी आता जे राजेंद्र पै सरांनी म्हटलं की केतकर सर आहेत, अकोलकर सर आहेत, अशी मंडळी जेव्हा प्रशासनातल्या धोरणकर्त्यांबरोबर जेव्हा अवतीभोवती असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यावेळेला काही धोरणात्मक निर्णय घेतले जातात. कारण अवतीभोवतीची माणसं म्हणजे बुद्धिजीवी वर्ग ज्याला आपण म्हणतो किंवा विचारवंत ज्याला म्हणतो, कसलंही मार्गदर्शन करत नाही आम्ही त्यांना. नाही, त्यांना नकोय ते मार्गदर्शन. नाही, माझा प्रश्न त्याच्याशीच निगडीत आहे. आता कसं झालंय की तो संवाद तुटलाय. मी पुन्हा सांगतो की कुठला एखादा पक्ष किंवा सत्ताधारी विरोधक हा मुद्दाच नाहीये, हा मुद्दाच इथे येत नाही. मुद्दा फक्त हा आहे की धोरणकर्ते जे आहेत त्यांच्या अवतीभोवती अशी माणसं एकेकाळी होती, अलीकडेपर्यंत होती. आता तो संवादच तुटत चाललेला आहे, आता तो संवादच होत नाही. म्हणून हे असं काहीतरी चित्र घडतंय की काय वाटेल ते निर्णय घेतले जातात त्या क्षेत्रातल्या लोकांना. कारण शेवटी कसं आहे की ह्या प्रत्येक गोष्टीचा मानसिकतेशी पण विचार केला पाहिजे ना. भाषा हा त्या मुलांच्या मानसिकतेचा पण भाग झाला ना. त्या मुलांना ते
झेपणार आहे का इथपासून जी मी सुरुवात केली होती की उद्योग क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आपला माणूस कुठे आहे, मराठी माणूस कुठे आहे. जसं आपण म्हटलं की आपण जाहिरात करायला पण कमी पडतो, तर का जाहिरात आपण करायला कमी पडतो, ह्या सगळ्याचा विचार करता माध्यम म्हणून आपल्याला काय वाटतं. एक छोटंसं उदाहरण देतो. काय होतं की प्रत्येक वेळेला राजकीय लोकांनाच दोष देऊन हा प्रश्न सुटत नाही. आपल्याला पण हा प्रश्न पडला पाहिजे. टॅक्सीचा दरवाजा उघडताना बाई चलो गे, अरे बाबा येतोस का असं म्हटलं तर काय तो नाही म्हणणार आहे का. बरं चलो गे म्हटल्यावर तो हो म्हणतो असंही नाही, तो तेव्हाही नाहीच म्हणतो, कारण तो त्याचा निवडीचा भाग आहे. नाही जायचंय मला, संपला विषय, माझी टॅक्सी, मला नाही जायचं. त्यामुळे हा मुद्दा असतो. हाच मुद्दा मला वृत्तवाहिनी किंवा पत्रकार म्हणजे प्रिंट माध्यम ज्याला आपण म्हणतो त्यांना सुद्धा बऱ्याचदा प्रश्न पडतो. स्टॅलिनला मी हिंदीमध्ये प्रश्न विचारताना कधी कोणाला पाहिलं नाही. स्टॅलिनला इंग्रजीतच विचारलं जातं किंवा त्याच्याच भाषेत विचारलं जातं. ममता बॅनर्जींना त्यांच्या भाषेत विचारलं जातं किंवा तिथल्या खेळाडूंना त्यांच्या इतकं काय. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांना सुद्धा कोकणीत प्रश्न विचारतात. आमच्याकडे मात्र सगळ्यांना हिंदी पे बोलू आणि मग आमचे परत हिंदीत बोलतात. असं का होतं, आपण का नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, मराठीत बोलू शकतो की. एकच मिनिट, मला फक्त एकच कमलेश याच्या आधी तुम्ही माध्यम कर्मींचे प्रतिनिधी म्हणून मला एक सांगायचंय की ह्या आंदोलनाला सगळ्यात उचलून धरलं ते मराठी माध्यम कर्मी. हो ना, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. हे पहिल्यांदा कधीच होत नव्हतं. ते ह्या वेळेला सगळ्यांनी जे काय शिंगावरच घेतला ना हा विषय, त्याच्याबद्दल प्रतिनिधी म्हणून तुमचे आभार. तुम्ही ते पुढे पोहोचवा. टाळा झालं पाहिजे माध्यमांच्या प्रतिनिधींचा. पण प्रश्न माझा पोहोचला तुमच्यापर्यंत. हो नाही काय ना, तुम्ही म्हणतात त्या सगळ्या गोष्टींचा की तुमचा मूळ प्रश्न आहे की शासनकर्ते असे निर्णय का घेतात, त्या निर्णयाला खरं तर ना शेंडा ना बुडखाय असे कुठलाही निर्णय घेतात. आणि त्याचं मूळ खरं तर मगाशी चर्चेत जो मुद्दा आला की ज्या एक भाषा, एक देश, एक राष्ट्र, ही जी एक प्रकारे राष्ट्रवादाची जी नवीन कॉन्सेप्ट आता आपण रुजवत चालू ना, त्याच्यामध्ये कुठेतरी त्याची सगळ्यांची मुळात. हिंदी नव्हती का शाळेत शिकायला, आमच्या लहानपणी शाळेत होती, 8वी 9वीत कधीतरी असेल, आम्ही शिकत होतो. प्रेमचंदचे आम्हाला धडे होते किंवा आणि हिंदी कविता असतील किंवा अगदी बडबड गीतही होती, बरखा आई वगैरे अशा काही काही कविता लहानपणी आम्ही पण शिकलोय. हा विरोध नाही. आपल्याला काय होतं ना, मराठी माणसाला मुळात ट्रिगर लागतो असं मला वाटतं. म्हणजे मी जनरलाइज करत नाही, पण जोपर्यंत ट्रिगर करत नाही आपण मराठी माणसाला, त्याला कुठेतरी उचकवत नाही, तोपर्यंत तो उठत नाही. आणि यावेळेस ते उचकवलं गेलं त्या हिंदीच्या सक्तीमुळे. पण हे कालानुरूप ह्या गोष्टी घडत होत्या. कसं आहे ना, एक कल्चरल इम्पोजिशन असतं जे सुरू होतं हळूहळू हळूहळू. एक ज्याला आपण सांस्कृतिक दडपशाही म्हणतो, जी सुरू असते, ती येत असते. ती येताना आपण ती पावलं ओळखत नाही. प्रत्येक राज्याची, प्रत्येक मातीची एक संस्कृती असते. त्या संस्कृतीवरती होणारं आक्रमण हे काय असं एका दिवसात होत नाही की एका दिवसात आलं आणि त्या संस्कृतीवरती, त्या भाषेवरती ते आक्रमण झालं. मराठी हिंदुत्व हा मुद्दा कुठेतरी त्यात मिक्सअप होतोय, होईलही तो. अर्थात हिंदुत्वाचा लार्जर मुद्दा आहे, तो देशभर राबवायचा आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपं कुठलं व्हेकल आहे तर ते हिंदी भाषेचं आहे, सगळीकडे वापरलं जाऊ शकतं त्या कार्डसाठी म्हणून. पण जेव्हा 80-90च्या दशकात राम मंदिराची चळवळ सुरू होती, जेव्हा सगळ्यात पहिली तुमची जी प्रतीकं बदलली जात आहेत ना, ही प्रतीकं बदलली जात असताना तुम्हाला ती कळत नव्हती. ती इतकी बेमालूमपणे तुमच्यात घुसली आणि त्याचा कुठेतरी परिणाम आपण हा आता या दडपशाहीमध्ये बघतोय. तुमचा हाताने आशीर्वाद देणारा राम, जेव्हा हातात एक धनुष्य बाण घेऊन आक्रमण करणारा राम तुम्हाला दिसायला लागला ना, तेव्हा 80-90 मध्ये तिथून कुठेतरी तुमची प्रतिका बदलायला लागली होती. 2017ला मी कर्नाटकच्या निवडणुकांसाठी गेलो होतो, तेव्हा अँग्री हनुमानचा मुद्दा होता सर. अँग्री हनुमान हा जरी आपण आपल्याकडे हनुमान नाही, आपल्याकडे मारुती म्हणतात. प्रत्येक गावात मारुतीचं देऊळ असतं. तुमच्या प्रत्येक मराठी घरामध्ये लग्न कार्य असेल तर नवरदेव पहिले मारुतीच्या देवळात जाऊन बसतो. तुमच्या घरात सुतक असेल तर सुतक फेडताना पहिला दिवा तुम्ही मारुतीच्या देवळात जाऊन लावतात. हा मारुती तुमच्या संस्कृतीचा, त्या मराठी संस्कृतीचा भाग होता. हनुमान चालिसाचं स्तोम आता आलं आपल्याकडे गावोगावी, भीमरूपी म्हटलंच जायचं की ते माहिती होतं मराठी माणसाला. पण ते तुमच्या प्रतीकांवरती ही प्रतिका लादण्याची ही प्रक्रिया जेव्हा सुरू होती ना, ती आपण बघत होतो आणि आपल्याला वाटलं ठीक आहे, चालतंय. तुम्ही म्हणतात की मुंबईमध्ये टॅक्सी उघडताना आपण चलो रे क्या म्हणतो, मुंबईत म्हणतात, तो आमच्या नाशिकला अजूनही रिक्षावाल्याला म्हणतात भाऊ येतो का. त्यामुळे हा खरं तर मेट्रोपॉलिटन भाषेचा मुद्दा कुठे सगळ्यात जास्त होतो, हा मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये होतो, मुंबईसारख्या शहरांमध्ये होतो. इथे आपण कुठे चुकलो, आपण कुठे दोषी आहोत, त्या भाषेचं चिन्ह माहिती आहे मला वाटतं. आपण भाषेमध्ये दुही पाडली, आपण त्याच्यात खूप जास्त भिंती पाडत गेलो. शुद्ध अशुद्ध, तुमची प्रमाण भाषा, तुमची बोली भाषा, अभिजनांची भाषा, बहुजनांची भाषा. तुम्ही आता उल्लेख केला, इतक्या साऱ्या भाषा आहेत.
आपल्याकडे इतक्या बोली इतक्या वेगवेगळ्या आपल्याकडे डायलेक्ट्स आहेत मराठीचे. अहिराणी आहे, वराडी आहेत, सगळ्यात अनेक आहेत. खूप तुम्हाला सापडले याच्यामध्ये बोली. मराठी तुमच्या मेनस्ट्रीम मनोरंजनामध्ये सुद्धा मकरंद अनासपुरे यावं लागला मराठवाड्याची भाषा यायला, तेव्हा ती कुठेतरी आली. नाही तर तुमच्या सिनेमामध्ये सर्रासपणे पश्चिम महाराष्ट्रातली कोल्हापुरात बोलली जाणारी भाषा, कारण तेव्हा तुमचं कोल्हापूर या सिनेमाचं सेंटर होतं. तीच भाषा म्हणजे मराठीची ग्रामीण भाषा हीच पकडली जात होती. नाशिककडे बोलली जाणारी, अगदी अहिराणीमध्ये सुद्धा सटाणा मालेगावकडे बोलली जाणारी ही भाषा वेगळी, धुळ्याकडे बोलली जाणारी वेगळी आणि जळगावकडे बोलली जाणारी वेगळी. तसाच फरक तुम्हाला विदर्भामध्ये बुलढाण्याकडे बोलली जाणारी वेगळी, भंडाऱ्याकडे बोलली जाणारी, प्रत्येक ठिकाणचा फरक आहे. हा तुम्हाला कधी दिसलाच नाही. त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता तुमचा मराठी भाषेकडे, तो कुठेतरी एक हिणकस पद्धतीने बघण्याचा होता. आय एम सो सॉरी टू से दॅट. पण तो ही भाषा म्हणजे शुद्ध नाही. आजही आमच्याकडे माध्यमांकडे बघताना रिपोर्टरकडे किंवा कुठल्या अँकरकडे न झालं तरी सुद्धा नाकं मुरडली जातात. म्हणजे हे का आहे, हे खरंच न समजण्यापलीकडचं आहे. तुम्ही जी ही कंपार्टमेंटलाइज केलं भाषेला ना, तिथून कुठेतरी तो माणूस तुटत गेला. आणि जेव्हा माणूस त्याच्या मूळ याच्यापासून तुटायला लागतो, मूळ भाषेपासून, त्याच्या मूळ कल्चरपासून, तेव्हा तो काहीतरी वरती एक कॉमन त्याचा आसरा शोधतो, जो माझ्या मते काही लोकांनी मुंबईसारख्या शहरांमध्ये हिंदीमध्ये शोधला. की ठीक आहे, माझी मराठी शुद्ध नसेल तर मी तोडकी मुडकी किंवा हिंदी बोलतो. जे आज होत आहे, म्हणजे जे ओव्हरऑल हिंदुत्वाचा फूट सोल्जर आहे इथला बहुजन मानला जातो, का? कारण तो इथून कुठेतरी तुटत चालला आहे आणि म्हणून त्याला त्या एक लार्जर अम्ब्रेला त्याला दिसते ती हिंदीची, म्हणून त्याला ती जवळची कदाचित वाटायला लागली. मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये सर्वाधिक हिंदी एम्ब्रेस केली गेलेली आहे लोकांकडनं, त्यांनी सगळ्यात जास्त तिला जवळ केलेलं आहे. आज विरोध होतोय, आपण ती पावलं ओळखायला चुकत होतो की हे आत घुसतंय, हे आपल्या संस्कृतीमध्ये घुसतंय. मराठी भाषेची एक आपली ओळख आहे, आयडेंटिटी, त्याच्याबद्दल सगळ्यांनीच बोलून झालंय. मग अशी एक इंटरेस्टिंग खूप वेळा विषय निघाला, एनआरआयज तिकडे बसून काय करतात, एनआरआयज बसून तिकडे गणपती उत्सव करतात तिथे मोठमोठ्या प्रमाणात. म्हणजे मला गणपती उत्सव करण्याला विरोध नाही, पण तिथे ज्या हिणकस प्रकारे तुम्ही जो धर्माचं तिथे तुम्ही एक प्रकारे प्रदर्शन करताय, ते अत्यंत फार एक भारतीय म्हणून इथे बघताना मला अमेरिकेतल्या परवा कुठेतरी शॉर्ट्स बघत होतो, तिथे मोठ्या प्रमाणात म्हणजे दिंडी काढली गेली. तिथे आनंद आहे दिंडी काढायचं, पण तिथले दृश्य, ते भगवे झेंडे, तिथे जय श्रीरामचे नारे, ही वारी नाही, पण त्या वारीचं तिथे ग्रुप तिथे करण्यात आलं. पण त्या एनआरआयज पेक्षा खेडकर सर मला डेंजरस कुठले वाटतात लोक, ते एनआरआयज नाहीत तर इथले जे आरएनआयज आहेत, रेसिडेन्शियल नॉन इंडियन्स, म्हणजे निवासी अभारतीय, हे जास्ती भयंकर वाटतात मला. जे भारतात आहेत, जे इथल्या सगळ्याच व्यवस्थेला नाकारतात, त्यांना वाटतं इथे जाती व्यवस्था अस्तित्वातच नाहीत, आम्ही कुठे जातपात म्हणतो, इथे जातच नव्हती कधी, आम्ही कुठे अशुद्ध म्हणतोय, नव्हतंच कधी. ते डिनायलमध्ये जगणारा हा जो समाज आहे ना, हा सगळ्यांचं मूळ आहे. हा जो रेसिडेन्शियल नॉन इंडियन आहे, त्याला इथली संस्कृती, इथली भाषा, त्याला सगळ्या डिनायलमध्ये जगायचं आहे. पण त्याला एक्सेप्ट काय करायचं की आम्ही 1000 वर्षापूर्वी महासत्ता होतो, आम्ही विमानाचा शोध पहिले लागला होता, आमच्या पुराणांमध्ये गरुड विमान होता वगैरे वगैरे, याच्यात तो जगतो, त्याच्यात तो अभिमान मानतो. हे मधलं सगळं तो विसरतो. या सगळ्यांची ही वाटचाल सुरू असताना ना, मग ती अधोगती समाजाची जी सुरू होते ना, ती कलेक्टिव्ह असते. आणि हे कलेक्टिव्ह फेलियरच मग इथे येतं. आणि मग आपल्याला एक दिवशी खाडकन जाग येते, अरे अच्छा, हिंदीची सक्ती झाली की काय, नको आम्हाला हिंदी. मग त्याला आपल्याला पुन्हा एकदा कोणतरी सांगावं लागतं. आणि मग चिन्मयी ताई, दीपक पवारांसारखी माणसं किती जरी अगदी पोटतिडकीने भांडत असती, तर जोपर्यंत, आणि एक म्हणजे हे पुन्हा आपलं दुर्दैव आहे की आपल्याला पुन्हा व्हॅलिडेशन लागतं. पॉलिटिकल व्हॅलिडेशन होत नाही तोवर यांची चळवळीकडे कोणी तिथे जाऊन बघणार नाही. तिथे म्हणजे यावेळेस त्यांनी आम्ही मान्य करू की माध्यम म्हणून आम्हाला भूमिका घेण्यास क्रमप्राप्त होतं, पण तरी सुद्धा व्हॅलिडेशन जोपर्यंत येत नाही ना, म्हणजे मधल्या काळामध्ये एक उदाहरण देतो फक्त, थोडंसं वेगळं आहे. मधल्या काळात सोशल मीडियावरती अनेकांना एक व्हिडिओ आला असेल, माझेच मित्र आहेत सौरभ द्विवेदी, ललन टॉपचे, आम्ही सोबत काम केलंय. सौरभचा एक व्हिडिओ आला होता देवबाबळी बाबतचा. त्याच्यानंतर देवबाबळीचे प्रयोग ना अचानकपणे हाऊसफुल झाले. त्याच्यापूर्वीच लोक बघत होते, पण आता सडनली 6 महिने देवबाबळी हाऊसफुल चालू आहे. व्हॅलिडेशन तुम्हाला लागतंय सौरभ द्विवेदीचं. हेच जर इतर कोणी सांगितलं असतं, त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असते की मला माहित नाही, पण तिथून सांगितलं की अरे हा अमराठी माणूस सांगतोय देवबाबळी खूप भारी आहे, म्हणजे काहीतरी नक्कीच भारी असेल, मग बघायला हवं. ही व्हॅलिडेशनची जी सवय आपल्याला लागलेली आहे ना, तर ती आपण ते व्हॅलिडेशन घेत बसतो आणि मग त्याच्यातून होतं. मग आज पॉलिटिकल व्हॅलिडेशन मिळालं की अरे बापरे, या राजकीय पक्षाने सक्ती केली, मग याला विरोध करूया. मग मराठी माणसाला कुठेतरी चेतवल्यासारखं होतं, मग ट्रिगर येतो आणि मग मराठी माणूस रस्त्यावरती उतरतो. जोपर्यंत आपलं काहीतरी जातंय, आपल्या हातून काहीतरी निसटतंय, ही भावना त्याच्यात येत नाही, तोवर तो उसळून उठत नाही. उसळून उठला मराठी माणूस पेटून उठतो, तेव्हा तो काय करतो हे आपण 17व्या शतकात आपल्या राजांनी दाखवून दिलंय आणि त्याच्यानंतर पुढची अनेक वर्ष आपण मराठी माणूस दाखवतोय.
पण चेतवावं का लागतं आपल्याला, हा सगळ्यात महत्त्वाचा इथे मुद्दा आहे. कारण आपण येताना जे आत घुसतंय ना ते आपल्याला कळत नाही. असाच खिलजी आत आला होता, असंच आपलं साम्राज्य तिथे गेलं, हळूहळू हळूहळू लोप पावत चालली. आपल्यातले सगळ्यात पहिले ज्या घालून घेतलेल्या भिंती आहेत ना, या आपण सगळ्यात पहिले काढायला हव्यात. ते ॲक्सेप्ट करायला हवं की या सगळ्या गोष्टी आहेत इथे, या ज्यांना आपण नावं दिली आहेत, काही गोंडस नावं दिली असतील, संस्कृतीच्या नावाखाली असतील, तर कुठल्या नावाखाली असतील, या कुठेतरी सगळ्यात पहिले कामी व्हायला हव्यात. त्याच्याने तुमचं टिकलं, तुमचं आहे. मग तुम्ही उदाहरण देतात की बंगालमध्ये का दक्षिणेकडे का होत नाही, त्यांनी नाहीच कधी येऊ दिलं आतमध्ये. तिथे आपण येऊ दिलं, आपल्याकडे हे घुसत होतं, आपल्याला ते दिसत होतं, पण आपण त्याला रिॲक्ट होत नव्हतो. म्हणजे हे स्पेशली मुंबईसारख्या शहरांमध्ये झालं. आणि इथे आपला मराठी माणसाचा रोज अपमान होत असताना पुन्हा मेनस्ट्रीम तुमच्या साहित्यामध्ये किंवा सगळ्यात मोठ्या मेनस्ट्रीमच्या तुमच्या मनोरंजनाच्या माध्यमामध्ये मराठी माणसाचं हसं होत होतं हिंदी सिनेमामध्ये, ते आपल्याला कधीच जाणवलं नाही. मी म्हणत नाही की फक्त मराठी कलाकारांना छोटे रोल का दिले गेले किंवा त्याच्यातले, पण सिनेमामधला तुमचा करप्ट दिसणारा एखादा हवालदार असतो, तो ज्या एकदम विचित्र पद्धतीने मराठी बोलतो, हे आपण कधीच त्याला आक्षेप घेत नाही की का त्या स्टिरिओ टायपिंग जे असतं त्याला आपण कधीच विरोध घेतला गेला नाही. म्हणजे ती कामवाली बाई आजही तुम्ही जाहिरातींपासून बघा, सिनेमात बघा, ती बाई आहे ती मेरा मरद मेरे को दारू पी के मारता है, हेच ती वर्षानुवर्ष बोलते. आणि तीच कामवाली बाई ती मराठीच असणार. माझ्या मते आताच्या काळात तरी वेबसिरीजच्या काळात काम करणाऱ्या महिला या मराठी खूप कमी झालेल्या आहेत. आता तिथे उत्तर भारतीय किंवा अमराठी महिला घरेलू कामगार जास्त आहेत मुंबईमध्ये, पण त्यांचं रिप्रेझेंटेशन अजून तुमच्या डोक्यात जे आहे ना, त्याच्यातूनच मग अशी एखादी माझातली घोषणा येते की मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. हा बघण्याचा दृष्टिकोन तिथून तयार होत असतो. मग तो कल्चरली होत असतो, तुमच्या सिनेमात होत असतो, तुमच्यावर तो लाद असतो, आपण ते बघत नाही. ती येणारी पावलं आपण ओळखत नाही. मग एक दिवस आपल्याला खडबडून जाग येते की आपल्यावरती सक्ती होते. मग कदाचित मग आंदोलन नाही, मग आपल्याला वाटतं की रेव्होल्युशन व्हावं आणि मग ते बदलेल एका रात्रीत. ते बदलही असा एका रात्रीत होत नाही, रोम एका रात्रीत बांधलं जात नाही. मराठी माणसाने सगळ्यात पहिले आपल्यापासून सुरुवात करावी. जेव्हा जेव्हा तुम्हाला तिथे अशा खुणा दिसत आहेत की हे काहीतरी आत घुसतंय, हे आपलं नाही, हे थांबवलं गेलं पाहिजे, थोपवलं गेलं पाहिजे, तिथून माझ्या मते राज्यकर्त्यांना कळतं की बाबा इथे थोपवणं हे काही सोपं नाहीये, हे मराठी लोक फार कडू आहे, ते कळायला त्यांना हवं. आताच्या क्षणाला GR मागे घ्यावा लागलाय. ह्या त्या आंदोलनामुळे सगळ्यांनीच तिथे उभे राहिलेत. म्हणजे राजकीय पक्ष उभे राहिले, माध्यमं उभी राहिलीत, कार्यकर्ते उभे होते, सगळे एकत्रित उभे राहिले. ही ताकद जेव्हा दिसेल तेव्हा तेव्हा कुठल्याही राज्यकर्त्याची हिंमत होणार नाही की असे काही निर्णय घ्यावेत. मग ती हिंदी सक्ती असो किंवा इतर कुठल्याही तुमच्या भाषिक किंवा तुमच्या संस्कृतीवरती आक्रमण करणारी गोष्ट असो. संस्कृती म्हणजे मी त्याच्याबद्दल बोलत, तुमचा इथला एक समूह म्हणून तुम्ही जे जगता, त्या समूहाला हात लावण्याची किंवा नख लावण्याची ही हिंमत कुठे होत नाही. आणि त्या कामी माझ्या मते सगळेच घटक एकमेकांना पूरक भूमिका निभावतील, तेव्हा ह्या गोष्टी सहज शक्य होतील असं मला वाटतं. वा, फार छान. या चर्चासत्राच्या एकच मिनिट मध्येच बोलणार आहे. तो आता इतकं गोड, तू म्हणून ना खूप लहान आहेस माझ्यापेक्षा, तर तो आता मला नाही की आम्ही किती कडू होत, तुम्हाला इतकं गोड वाटलं ते कडू. कारण एक नेते आहेत ते सारखे ना कडवट अभिमान असला पाहिजे असं म्हणतात आणि सगळीकडे त्यांच्या बॅनर्स मध्ये पण लिहितात. त्यांना कडवं म्हणायचं असतं. आपण कडवा भाषाभिमान पाहिजे आपला असं म्हणतात. आमचे मित्र आहेत, त्यांचेही मित्र आहेत ते, आणि ते खूप उत्तम मराठी बोलतात, पण ते त्यांना करेक्ट करत नाहीत त्या बाबतीमध्ये. पण हे कडू आहेत हे मला जाम गोड लागलंय कानाला. या चर्चेच्या शेवटाकडे वळताना एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण घेऊया. सन्माननीय नाही, आपण थोडं समारोपाकडे वळूया. सन्माननीय विश्वास पाटील सर इथे आहेत, त्यांची एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेऊया आणि मग आपण समारोपाकडे वळूया. मला भारतातल्या सर्व प्रांतातल्या सर्व भाषिक लोकांचं एक आश्चर्य वाटतं की ऑल इंडिया सर्व्हिसेसमधला किंवा कुठलाही मनुष्य बेंगलोरमध्ये गेला तर त्याचा मुलगा दुसऱ्या दिवशी जाऊन त्या कन्नड शाळेमध्ये ॲडमिशन घेतो, त्याला कधीही दुःख वाटत नाही. तामिळनाडूमध्ये गेले तर लगेच तमिळ शिकायला लागतात, त्यांना दुःख वाटत नाही. इकडे बंगालमध्ये शिकायला गेले तर तिथे बंगाली आनंदाने शिकतात, पण मराठी शिकायचं म्हटलं म्हणजे का लोकांना अमंगळ वाटतं हे काही मला कळत नाही. तर ही जी वृत्ती आहे की म्हणजे मराठी माणसांनी फक्त मराठी भाषा शिकू नये आणि बाकी सर्व भाषा विकसित व्हाव्यात, हा जो सापत्न भाव आहे तो आश्चर्य करणारा आहे आणि धक्कादायक आहे. नक्की ही प्रातिनिधिक. पण दुसरं तुम्ही जे म्हणता की
जाहिरात करायला पाहिजे. मी कोल्हापूरला जरगनगर मधल्या म्युन्सिपाल्टीची जी एक मराठी शाळा आहे, त्या म्युन्सिपाल्टीच्या मराठी शाळेमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी जरगनगरमध्ये अक्षरशः मारामाऱ्या होतात. आणि बडे बडे वकील आणि डॉक्टर तिथे ऍडमिशन त्यांच्या मुलांना मराठी शाळेत नाही मिळालं तर मग मात्र दुसरीकडे इंग्रजीत घेतात. म्हणजे या शाळेचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण एकदा येऊन पाहावं. खूप शाळा आहेत सर अशा, एक नाही आहे तशी शाळा, अशा 1000 शाळा आहेत माझ्याकडे. पण तरी सुद्धा IAS ऑफिसर्सच आपल्या लेकरांना पाठवत नाहीत. ICSE किंवा इंटरनॅशनल बोर्ड किंवा CBSE, त्यात CBSE इकडेच पाठवतात. मला वाटतं हे फार छान. आता ही आज जी चर्चा झाली, मी सुरुवातीला म्हटलं होतं तसं की कोणाला विरोध करणं, कुठल्या पक्षाला विरोध करणं, एखाद्या व्यक्तीला विरोध करणं, भाषेला तर विरोध मुळेच नाही. पण कसं आहे की हे सगळं पाहत असताना किंवा अनुभवत असताना आपलं स्वतःचं आपण सोडता कामा नये असं मला वाटतं. आणि इथे उपस्थित प्रत्येकालाच ते वाटतं, जे आपण अगदी सहज, म्हणजे अगदी सहज म्हणून कधी विचार केला तर आजूबाजूला आपल्या लक्षात येईल. पूर्वी ना आपण नमस्कार असा करायचो, आता आपण असे नमस्कार करू लागलो. हा बदल आहे, हा जाणवत का नाही आपल्याला मला माहिती नाही. तो कधीतरी जाणवेल आपल्याला हळूहळू आणि पुन्हा आपण असा नमस्कार करायला लागू. शेवटाकडे वळताना मी फक्त इतकंच सांगेन की एक छान वाक्य आहे की पूर्वजांनी जे तुम्हाला दिलंय त्यात तुम्ही तुमची अधिकची भर घाला आणि ते वाढवा, तर ते टिकून राहील, अन्यथा ते तुमचं टिकून राहणार नाही. मराठी समाजाला आपल्या पूर्वजांनी काय दिलं? आपल्याला एक गोष्ट दिली, ती म्हणजे सत्सद विवेक बुद्धी दिली. हे आपलं ॲसेट आहे, इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतो आपण, हे आपण टिकवून ठेवलं पाहिजे. ती सत्सद विवेक बुद्धी जोपर्यंत आपली जागी आहे तोपर्यंत भाषेला आणि मराठी माणसाला आणि एकूणच मराठी विश्वाला उत्तम दिवस आहे. आज आपण सगळे सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. एकच विनंती आहे, बाहेर आज कादंबरी विक्रीला आहे, तुम्ही ती कादंबरी विकत घ्या. सवलतीच्या छान उत्तम सवलतही आहे. फक्त माझी विनंती आहे तुम्हाला की ह्या आतापर्यंतच्या सगळ्या ज्या आपण हा 4था भाग करतोय मालिकेचा, आपण एक अशी पद्धत सुरू केलेली आहे की तुम्ही ती कादंबरी विकत घेतली की तुम्ही लेखकाची ना स्वाक्षरी घ्या, एक ऑटोग्राफ घ्या. हे फार छान असतं, खूप छान असतं. त्याची स्वाक्षरी घ्या, त्याच्याबरोबर फोटो काढा, ते तुम्ही व्हायरल करा. हा एक आनंद सोहळा आहे. वाचक लेखक हे असं एकत्र घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा प्रकाशनाचे कार्यक्रम भरपूर होतात, पण हा कार्यक्रम करण्याचा मागचा उद्देश आहे ना तो आहे. त्याच्याबरोबर फोटो घ्या, त्याच्याबरोबर बोला, गप्पा मारा, स्वाक्षरी घ्या आणि कादंबरी विकत घ्या. 2 घ्या, 1 भेट म्हणून द्या. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद. धन्यवाद झालेला आहे त्याचं, पण तरी सुद्धा मी आगाव मराठी असल्यामुळे मग मी बोलणार त्याच्यानंतर सुद्धा. बाणा आहे तो माझा. कुणाल हा खूप सुंदर उपक्रम करतोय आणि बोधगयाचे खूप खूप आभार की तुझे भाषेसाठी जे काम करतोय त्याच्यासाठी तुझे खूप खूप आभार.